नमस्कार. मी बोलतोय धनंजय लवंडे. तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. तर आज मी असा व्हिडिओ बनवला आहे, की माझी स्वतःची तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणार आहे, म्हणजे ओळख करून देणार आहे. ती ओळख करायची आवश्यकता ह्यासाठी वाटली, की बऱ्याच लोकांना माहीत नसते समोरचा माणूस कोण आहे आणि ते मूर्खासारखे कुणावर पण कमेंट करत असतात. आता लोकांना माहीत नसतं फडणवीस साहेबांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा अनुभव किती आहे किंवा मोदी साहेबांचं काय क्वालिफिकेशन आहे, त्यांचा अनुभव किती आहे आणि ज्याची खायची हाल असतात तो पण त्याच्यावर कमेंट करत असतो. म्हणजे त्या लोकांवर कमेंट करत असतो. तर कमेंट करताना कसं आहे, की आपण कोण आहेत, कोणत्या माणसावर बोलतोय, काय बोलतोय, तर ह्याचं आपल्याला जाणीव पाहिजे. आता आमच्या जनरेशनचे लोकं स्वतःची तारीफ कधी करत नाही, कारण संतांनी सांगून ठेवलं आहे, की जो स्वतःची तारीफ करतो तो मूर्ख असतो. पण आता जमानाच असा आला, की स्वतःची तारीफ नाही केली तर लोकं तुम्हाला मूर्ख समजायला लागतात. आता हे जे व्हिडिओ येतात, बाकीच्या गोष्टी येतात, की ज्याचं काही क्वालिफिकेशन नाही, काय नाही, अशी माणसं कुठल्या कुठं जातात. कारण ती काय करतात, मार्केटमध्ये का मोठ्या-मोठ्या गप्पा मारतात. त्यांचं काही तुम्ही सर्टिफिकेट बघायला जात नाही. त्यामुळं म्हटलं, की आता माझं इंट्रोडक्शन करून देणं गरजेचं आहे. बरेच लोकं व्हिडिओ बघतात, स्टेटस बघतात. ते कोणाचे काय समज, कोणाचे काय समज, कोण काय कमेंट करेल, कोण काय कमेंट करेल. आता समोर तर काही कोण करत नाही कमेंट. तर माझं असं ऑब्झर्वेशन माझं असं आहे, की इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे. तुमचे आज पब्लिसिटी किंवा मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो ते करणं गरजेचं आहे. कारण तुमचे त्याचे काही गुण असतील, काही तुमचं क्वालिफिकेशन असेल, ते सगळं झाकलं जातं आजकालच्या ह्या म्हणजे काय त्याला खोट्या दुनियेमध्ये. आता ही खोटीच दुनिया आहे सगळी. तर मी लहानपणापासून पुण्यातच आहे. आमचे वडील इरिगेशनला होते सर्व्हिसला. ते स्टोअर्सला होते, स्टोअर कीपर म्हणून आणि मी सांगवीच्या शाळेत होतो साधारण बालवाडीपासून ते 10th पर्यंत. तर मी शाळेत असल्यापासून 1ली ते 7वी मला आठवतंय 2रा-3रा नंबरच्या आतच होतो मी. 7वीला माझा फर्स्ट नंबर आला होता मराठी शाळेमध्ये. 8वी, 9वी, 10वी शाळेत एक पहिला, दुसरा, पहिला, दुसरा असा माझा नंबर असायचा. तर 10thला मला आदर्श विद्यार्थी म्हणून माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. त्यानंतर हस्ताक्षर स्पर्धेचं सर्टिफिकेट आहे आणि वक्तृत्व स्पर्धेचं मी बऱ्याच वेळा पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे. आता जर व्हिडिओ बनवताना समजा थोडंफार काय माझं लँग्वेजमध्ये थोडा फरक येत असेल, तर मध्ये बराच गॅप पडलेला आहे. तर आता नंतर तुम्हाला कळेलच माझे व्हिडिओ बघितल्यावर, की मी नेमकं काय चीज आहे आणि माझं ज्ञान किती आहे ते. तर 10thला मी त्यावेळेला फर्स्ट आलो होतो आणि त्यावेळेला 75% फर्स्ट आलो होतो मी. त्यावेळेला जे 75 म्हणजे आजचे किती असेल होतं ते तुम्हीच बघा, कारण तो काळ वेगळा होता, तो सिलेबस वेगळा होता. तर 75% असून पण मला कुठं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन त्यावेळेला मिळालं नाही बिकॉज ऑफ रिझर्व्हेशन. त्यावेळेला सगळीकडे रिझर्व्हेशन होते. 60% वाले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला वगैरे जात होते आणि 75 वाले जे ओपनमध्ये त्यांना कुठं ॲडमिशन मिळत नव्हतं. पण रिझर्व्हेशनच्या काळात सुद्धा आमच्या पिढीची लोकं बरीचशी व्यवस्थित शिकली. आम्हाला कुठेतरी शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं म्हणा किंवा त्यावेळचा काळ होता, त्यावेळी जास्त पगार पण नव्हते लोकांना. तर त्यावेळी फी भरायची सुद्धा म्हणजे लोकांची म्हणजे ऐपत नसायची. त्यावेळेला एवढा पैसा पण अवेलेबल नव्हता. तर आई-वडिलांनी ॲडमिशन गव्हर्नमेंटला मिळत नाही रिझर्व्हेशनमुळं, त्यामुळं प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन वगैरे घेऊन दिले. मी 10thला फर्स्ट आलो होतो, तर त्यावेळेला मराठी मीडियममध्ये आमचं शिक्षण झालं. मग 11th-12th मी सायन्स घेतलं होतं आणि 11th-12thला सायन्स आणि काय झालं, की मराठी मीडियम असल्यामुळं सायन्स टोटल इंग्लिशमध्ये असल्यामुळं आम्हाला जेवढे मार्क पाहिजे होते तेवढे काही मिळाले नाही त्यावेळेला. मग मी 12th फर्ग्युसनला केलं आणि 12th नंतर मग आता म्हटलं बी-एस-सी करण्यापेक्षा मग वडील म्हटले, "जाऊ दे मग आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं डिप्लोमा कर." मग आम्ही आता ओपनमध्ये असल्यामुळं मग नाईलाजाने ॲडमिशन घेतलं इंदिरा गांधी पॉलिटेक्निकला आणि मग डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तर त्यामध्ये पण मला फर्स्ट क्लास आहे. तर त्यावेळी असं होतं, की माझं स्वप्न होतं, तर सगळ्यांची स्वप्न असतात. आजकाल मुलं काय स्वप्न बघतात मला माहीत नाही. पण मला ॲक्चुअली आर-टी-ओ व्हायचं होतं, कारण मला थोडंसं युनिफॉर्मचं आकर्षण होतं.
तर मग आर-टी होण्यासाठी काय काय लागतं ह्याचं मी थोडंसं अभ्यास केला होता. तर त्याला ते डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग चालत होतं आणि एम-पी-एस-सी द्यावी लागत होती आणि हेवीचं आणि लाईटचं त्याला लायसन लागत असतं. तर मला ते युनिफॉर्मचं आकर्षण असल्यामुळं आणि अधिकारी व्हायचं म्हणून मी ते एम-पी-एस-सी परीक्षा दिली. मग तोपर्यंत एम-पी-एस-सी परीक्षा त्याचा रिझल्ट वगैरे लागायच्यापर्यंत मी काय केलं मग एस-टीमध्ये अप्रेंटिसशिप केली. कारण एस-टीच्या अप्रेंटिसशिपला एस-टी महामंडळाच्या आर-टी-ओला थोडासा प्रेफरन्स होता. त्यामुळं मी अप्रेंटिस एस-टीमध्ये केली 1 वर्ष. एस-टी महामंडळाचं दापोलीला पुण्यात वर्कशॉप आहे. तिथे 1 वर्ष मी अप्रेंटिस केलं आणि अप्रेंटिस केल्यानंतर आमच्या तिथं कासारवाडीमध्ये एक सी-आर-टी म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग एक ऑफिस आहे. तिथे मी ॲप्लिकेशन केलं होतं. म्हटलं आपली एम-पी-एस-सी पास झाली की आपण तिथे रिझाइन देऊ आणि मग आर-टी-ओ होऊ. तर तिथं पण मला रिझर्वेशन आडवं आलं. मी एम-पी-एस-सी ओपनमध्ये पास झालो. ओपनमध्ये एम-पी-एस-सी पास होणं म्हणजे काय असतं ते ज्यांनी एम-पी-एस-सी दिली त्यांना माहीत असेल. ओपनचं मेरिट काय असतं आणि रिझर्व्ह कॅटेगरीचं मेरिट काय असतं. तर मी त्यावेळी ओपनमध्ये एम-पी-एस-सी पास झालो होतो. मग नंतर आर-टी-ओ व्हायचं म्हणून मुंबईला गेलो होतो इंटरव्ह्यूला. तर मुंबईला आता कसं असतं 300 लोकं पास झाली होती ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि त्यातनं त्यांना फक्त 30 घ्यायची होती. 30 का असं मला एक्झॅक्ट आता आकडा आठवत नाही आहे. त्यांना ती गाळणी लावायची होती किंवा आता येते बाकीच्यांना घरी कसं पाठवायचं. तर त्यावेळी माझे सगळे मित्र आर-टी-ओ झाले बरेचसे. त्यांच्याकडे हेवीचं लायसन होतं ते आणि मला सांगितलं तुमच्याकडे हेवीचं लायसन नाही त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू काही होणार नाही. म्हणजे एम-पी-एस-सी ओपनमध्ये पास होऊन एवढे कष्ट करून पण माझा इंटरव्ह्यू काही झाला नाही आणि माझे मित्र आर-टी-ओ झाले. कोणाचं पोस्टिंग श्रीरामपूरला झालं, कोणाचं कोल्हापूरला झालं, कोणाचं ठाण्याला झालं, कोणाचं रत्नागिरीला झालं आणि मग मी त्या भोसरीच्याच ऑफिसमध्ये राहिलो. तर असं हे सगळी परिस्थिती होती आणि त्यावेळेला लायसन ह्यामुळं मला मिळालं नाही, की माझं लाईटचं लायसन होतं म्हणजे कारचं आणि हेवीचं लायसन काढायला 2 वर्ष गॅप पाहिजे होता. तर तो 2 वर्ष गॅप कमी पडत होता. 1.5 वर्ष होता. त्यामुळं ते मला काही हेवीचं लायसन आर-टी-ओने त्यावेळेला दिलं नाही. बरेचसे आर-टी-ओ असे झालेत, की त्यावेळेला लायसनची कंडिशन नव्हती. तरी ते आर-टी-ओ झालेत. म्हणजे नशिबाचा भाग असा असतो, की आता त्यावेळेला माझ्या नशिबात कदाचित नसेल ते. त्यामुळं मला ते काय आर-टी-ओची पोस्ट त्यावेळेला काय मिळाली आहे. म्हणजे कोणती असिस्टंट व्हेइकल इन्स्पेक्टर ही सुरुवातीची पोस्ट असते. तर त्यामुळं मी त्या भोसरीच्या ऑफिसमध्येच राहिलो. तर आता हा व्हिडिओ मला वाटतं बराच मोठा होतो. त्यामुळे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती सांगतो. तर तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा. काय कमेंट असतील ते सांगा. पुढची स्टोरी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता मी व्हिडिओला हेडिंग दिलं आहे मायसेल्फ 1. आता नंतर मायसेल्फ 2, 3च्या मी आता व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला माझ्याबद्दल माहिती देणार आहे. तर स्टे विथ मी. नमस्कार.